शेतकरी बंधूंनो नमस्कार. आज आपण मौजेभाट शिरपोरा येथील सूर्यकांत खापे यांच्या शेतावर आलेलो आहोत. इथे येण्याचं कारण असं आहे की आज आपण ह्या ज्या ज्वारीच्या प्लॉटमध्ये उभा आहोत ह्याला पेरणी करून 1 महिना 4 दिवस झालेले आहेत. आणि ह्या काळामध्ये या पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. तर शेतकरी बंधूंनो, मला सांगायचा उद्देश एवढाच आहे की आतापर्यंत अळी दिसत होती फक्त मका या पिकावर, आणि आजकाल अशी दिसायला लागली की ज्वारीवर दिसायला लागली, आणि भविष्यात का जर ह्याच्या पुढची स्थिती ही ऊसावर पण दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर ह्या पद्धतीचे जर अळी आपल्या पिकावर दिसत असेल तर आपण काय करायला पाहिजे याच्याविषयी आपण आज थोडंसं मार्गदर्शन करणार आहोत आणि चर्चा पण थोडीशी करणार आहेत. ह्या अळीचा प्रतिबंध जर करायचा असेल तर पहिल्यांदा आपल्याला लिंबोळी अर्काची फवारणी घ्यावी लागेल. त्याच्यामध्ये 10,000 ppmचं 1 मिलीनं प्रमाण घेऊन जर फवारणी केली तर ह्याला थोडासा प्रतिबंध होऊ शकतो. परंतु आज प्रतिबंधाच्या अवस्थेच्या पलीकडे पीक गेलेलं आहे, आपल्याला ही उपचारात्मक हे करावं लागणार आहे. उपचारात्मक जर म्हणलं तर काय फवारणी घेतली पाहिजे आणि कशा पद्धतीनं नियोजन केलं पाहिजे याविषयी बोलणार आहेत. आज आज जर बघायला गेलं आपण तर कुठलंही पिकाचं ताट उपटायला गेलं तर प्रत्येक पिकामध्ये तुम्हाला हे अशा पद्धतीनं दिसून येते, आणि प्रत्येक पिकामध्ये अळी ही 100% दिसूनच येते. आणि ही ओळखायची पद्धत ही आहे की प्रत्येक पानाला छिद्र पडलेले आहेत आणि त्याच्यावर त्या अळीनं विष्ठा टाकलेली आहे. त्याच्यावरून आपण ओळखून घ्यायचं की याच्यामध्ये अळी आहे किंवा नाही, आपल्याला प्रादुर्भाव झालेला आहे का नाही हे दिसून येतं. आता याच्यामधली अळी ही खाली पडली, पण जर समजा याच्यात बघायला गेलं तरी नवीन आलेले पानं आणि हे नवीन अळीची अवस्था आपल्याला दिसून येत आहे. याचा जो पतंग आहे हा पतंग एका ठिकाणी अंडी न घालता एकाच ठिकाणी अंडी घालून ती अळी ही प्रत्येक अशा वाऱ्याच्या ह्यानं वेगवेगळ्या पिकावर जात असते. प्रत्येक झाडावर एक अळी ह्या पद्धतीनं जात असते. ह्याचं जर नियंत्रण करायचं असेल तर प्रथम आझाडिरेक्टिन म्हणजेच निंबोळी अर्क प्लस त्याच्यामध्ये इमामेक्टिन बेन्झोएट असेल, फ्लोबेंडामाइड असेल, त्याचबरोबर कोराजन असेल, क्लोरॅन्टेनेरिपोल, आणि जर समजा आपल्याला ह्याच्यापैकी जर कुठलंच नाही भेटलं तर गॅसजन्य जसं की नोवान असेल, त्याला DDVP म्हणतो आपण, त्याचसोबतच क्लोरोपायरिफॉस जरी असेल, फक्त पोंग्यात फवारणी करत असताना पोंग्यात गेलेलं पाहिजे. आणि जोपर्यंत पोंग्यात औषध जात नाही तोपर्यंत अळीचं नियंत्रण होत नाही. तर सर्व शेतकरी बंधूंना विनंती अशी आहे की ह्या अळीचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणात होतो, आणि जर या अळीनं पूर्णपणे शेंडा खाल्ला तर कणीस लागण्याची शक्यता कमी वाटून जाते. कारण तिथं ते थांबलं जातं, शेंडा थांबतो, वाढ थांबलेली असते. त्याच्यामुळं पुढचं आपलं उत्पादनात जवळपास 50 ते 60% घट येऊ शकते. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जनावराला चारा जरी मिळालं तरी चारा सुद्धा क्वालिटी मेंटेन करत नाही आणि क्वालिटीचा चारा भेटत नाही. तरी त्यामुळं सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की ह्या अळीचा प्रादुर्भाव असेल तर सांगितलेल्याप्रमाणे क्लोरॅन्टेनेरिपोल असेल, फ्लोबेंडामाइड असेल किंवा इमामेक्टिन बेन्झोएट असेल, अशा या औषधाची फवारणी करावी. आणि जर अळीचा प्रादुर्भाव दिसत नसेल तर तुम्ही साधं निमार्क हे 10,000 ppmचं 1 मिलीनं फवारणी करा, तुमच्यावर थोडासा परिणाम येणार नाही. धन्यवाद.